स्वप्न पाहिलंय ना, मग ते पूर्ण झालंच पाहिजे, नाही का? नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आलो आहे. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, तर तुम्हाला माहीत असेल, की आज म्हणजेच 5 मार्च 2024 पासून पोलीस भरतीची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे. आजपासून तुम्ही पोलीस भरतीचे फॉर्म हे भरू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हे स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण फॉर्म भरताना झालेली ही एक चूक हे तुम्हाला तुमच्या स्वप्नांपासून दूर घेऊन जाऊ शकते. चला मित्रांनो, आता आपण बघूयात की हे पोलीस भरतीचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे. तर सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला mahapolice.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला इथे राईटला पोलीस भरती स्लॅश पोलीस कॉर्नर असा एक टॅब दिसेल. त्या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली पोलीस भरतीचा ऑप्शन दिसेल. तर या पोलीस भरतीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथे पुढे आल्यानंतर तुम्हाला खाली एक ऑनलाईन अर्ज प्रणाली म्हणून पर्याय दिसेल. तर या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर एक लँडिंग पेज येईल. ह्या पेजवरती जर तुम्ही बघितलं तर इथे आपल्याला काही डिटेल्स दिले आहेत. तर अर्ज सुरू होण्याची तारीख काय आहे, तर ती आजची तारीख आहे 5/3/2024. अर्ज बंद कधी होणार आहे, तर 31 मार्चला फॉर्म संपणार आहे आणि आपलं जे शुल्क आहे म्हणजे परीक्षा फी जी आहे, तीही आपल्याला 31 मार्चपर्यंत भरता येणार आहे. म्हणजे तुम्ही आत्ता फॉर्म भरू शकता आणि तुम्ही लेट्स से 2 दिवसानंतर त्याची फी पण भरू शकता. अशा पद्धतीने करू शकता. तर त्याची जी डेडलाईन आहे ती 31 मार्चपर्यंत आहे. इथं काही महत्त्वाच्या सूचना आणि जाहिराती वगैरे आहेत. तुम्हाला कुठल्या जिल्ह्यासाठी किती जागा आहेत हेही इथून माहीत करून त्यानुसार तुम्हाला ती माहिती भरायची आहे. तर आता पुढे राइट साइडला जर तुम्ही बघितलं तर इथं 2 आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. एक आहे नवीन नोंदणी करा. म्हणजे जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्टर करत असाल, तर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. पण जर तुम्ही फॉर्म भरलाय, आता तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये एडिट करायच्या जर असतील, तर तुम्हाला ह्या युजर लॉग इन करून इथे तुमचं युजर नेम, ईमेल आयडी आणि पासवर्ड आणि हा एक कॅप्चा कोड असतो, तो टाकल्यानंतर इथं लॉग इन करायचं आहे. आता आपण पहिल्यांदा फॉर्म भरतोय, तर मी ह्या नवीन नोंदणी करा याच्यावरती क्लिक करतो. इथे क्लिक केल्यानंतर माझ्यासमोर एक फॉर्म ओपन झालेला आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा मला काय सांगतंय, की युजर नेम, ईमेल आयडी, पासवर्ड आणि भ्रमणध्वनी. ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. का? कारण ह्या गोष्टी जर तुम्ही चुकवल्या, तर यानंतर तुम्हाला पोलीस भरतीचे अपडेट्स तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे ही जी डिटेल्स आहेत, ह्या तुम्ही काळजीपूर्वक भरायच्या आहेत. तर तुमचा ईमेल आयडी जो आहे, तो ईमेल आयडी तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक भरायचा आहे आणि दोनदा व्हेरिफाय करून घ्या. कारण यात आपल्याला चूक झाली नाही पाहिजे. ठीक आहे, मी पासवर्ड टाकतो. तोच पासवर्ड मला परत कन्फर्म करायचा आहे. आता त्याच्यानंतर मला मोबाईल नंबर टाकायचा आहे. तर मी मोबाईल नंबर एक टाकतो. ठीक आहे, हा मोबाईल नंबर मी टाकलेला आहे. आता इथं मला माझं पूर्ण नाव लिहायचं आहे. तर मी माझं पूर्ण नाव हं. आता इथं नाव कसं लिहायचं बघा, स्वतःचे नाव, त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव आणि आडनाव अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यानुसार खाली देवनागरीमध्ये ते माहिती आलीसुद्धा आहे. यानंतर आपल्याला लिंग सिलेक्ट करायचं आहे आणि याच्यानंतर आपला आधार क्रमांक टाकायचा आहे. तर मी आता माझा आधार क्रमांक लिहितो. हा आधार क्रमांकसुद्धा तुम्हाला अतिशय काळजीपूर्वक भरायचा आहे. आणि आता ही सगळी इन्फॉर्मेशन आपली भरून झाल्यानंतर इथे खाली आय हॅव रीड इन्स्ट्रक्शन्स. मी या सूचना वाचलेल्या आहेत आणि मी ह्या सूचनांशी सहमत आहे. तर मी याच्यावरती क्लिक केलं आणि खाली मला एक कॅप्चा कोड दिलेला आहे. तो कॅप्चा कोड मी इथे लिहितो आणि या ठिकाणी मी रजिस्टर या बटनावरती क्लिक केलेलं आहे. तर आता यांनी काय सांगितलंय, की प्लीज चेक युअर ईमेल व्हेरिफिकेशन लिंक. प्लीज चेक स्पॅम फोल्डर. म्हणजे तुम्हाला तुमच्या ईमेलवरती जायचं आहे. तिथं याच्यासाठी एक व्हेरिफिकेशनची लिंक आलेली असेल.
त्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि जर ते तुम्हाला तुमच्या मेन इनबॉक्समध्ये दिसलं नाही, तर तुम्हाला ते स्पॅम फोल्डरमध्ये जाऊन चेक करायचं आहे. तर मी आता माझा ईमेल लॉग इन करतो. जर आता तुम्ही इथं बघितलं असेल, तर आपल्याला मेल आयडी हा आलेला आहे या मेलवरती. तर इथं आपल्याला एक व्हेरिफिकेशन लिंक आलेली आहे. तर त्यामध्ये ते काय म्हणत आहे, की थँक यू फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनसाठी थँक यू आणि या व्हेरिफिकेशन लिंकवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर मी याच्यावरती जर क्लिक केलं, तर इथून एक नवीन लिंक ओपन झाली आणि इथे ते म्हणत आहे, की यू आर सक्सेसफुली रजिस्टर्ड विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. म्हणजे आपलं रजिस्ट्रेशन जे आहे, ते रजिस्ट्रेशन आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. तर मी याच्यावरती ओके केलं आणि आता आपल्याला काय करायचं आहे, तर माझा जो ईमेल आयडी होता, माझा ईमेल आयडी आणि माझा जो पासवर्ड आहे, तो मला इथे टाकून मला याच्यामध्ये लॉग इन करायचं आहे. आणि इथे परत आपल्याला एक कॅप्चा कोड आहे मित्रांनो, तो कॅप्चा कोड पण भरायचा आहे. आणि आता मला लॉग इन करायचं आहे आणि आता आता जर तुम्ही बघितलं, तर आता मी इथे लॉग इन झालेलं आहे. माझं नाव आलेलं आहे. माझा मोबाईल नंबरसुद्धा या ठिकाणी आलेला आहे आणि जन्मतारीख वगैरे आलेली आहे. आता आपण आता या सिस्टममध्ये लॉग इन झालेलो आहेत. आता आपल्याला काय करायचं, आपल्या पदासाठी अर्ज करायचा आहे. तर मी ह्या पदासाठी अर्ज करा याच्यावरती क्लिक केलेलं आहे आणि इथे मला काही डिटेल्स, वैयक्तिक डिटेल्स मागतायत. तर ते आपण भरून घेऊयात. स्वतःचे नाव, मग मी माझं नाव लिहितो. इंग्रजीमध्ये आपल्याला त्या गोष्टी भरायच्या आहेत आणि ते ऑटोमॅटिकली इथे देवनागरीमध्ये कन्व्हर्ट करते. आईचे नाव, ती इन्फॉर्मेशन भरून घ्यायची आहे. आता तुम्हाला कुठल्या पदासाठी ॲप्लाय करायचं आहे? पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर किंवा कारागृह याच्यासाठी किंवा बॅट्समनसाठी. सो त्यापैकी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तर मी आता पोलीस कॉन्स्टेबलसाठी करतो. तर या ठिकाणी घटक आहेत. ठीक आहे, एवढे सगळे घटक आहेत. तर तुम्हाला कुठल्या घटकासाठी ॲप्लाय करायचं आहे हेही या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आता मी सध्यासाठी मुंबईचं CP मुंबईसाठी सिलेक्ट करतोय आणि मी पुढे जातोय. पुढे गेल्यानंतर आरक्षण तपशील याच्यावरती आपल्याकडे काही प्रश्न विचारलेले आहेत. तर ते प्रश्न आपल्याला आन्सर करायचे. तुम्ही नक्षलग्रस्त सवलतीस पात्र आहात का? नाही. पात्र गुणवत्ताधारक खेळाडू आहात का? माझ्या केसमध्ये नाही. अंशकालीन आहात का? नाही. प्रकल्पग्रस्त आहात का? तर नाही. माजी सैनिक आहात का? माझ्या घरामध्ये कुणीही सैन्यामध्ये नव्हतं, तर नाही. भूकंपग्रस्त आहात का? नाही. होमगार्ड आहात का? नाही. जर पोलिसाचे पाल्य असाल, तर आरक्षणास पात्र आहात का? तर नाही. अनाथ? नाही. आपण माजी सैनिकावर अवलंबून असलेले मुलगा, मुलगी, पत्नी, उमेदवार आहात का? तर नाही. आता इथे आपण ज्या जात प्रवर्गातून अर्ज करू इच्छितो, तो निवडलेला प्रवर्ग. आता कुठल्या याच्यामध्ये ज्याची जी कास्ट असेल, त्याच्यानुसार आपल्याला सिलेक्ट करायचं. आता माझ्या केसमध्ये OBC. मग जर OBC असेल, तर याच्यामध्ये मला त्याचा क्रमांक लिहायचा आहे. उदाहरणार्थ मी आता काहीतरी एक रँडम व्हॅल्यू या ठिकाणी टाकतोय. ठीक आहे, तुम्हाला बरोबर व्हॅल्यू या ठिकाणी टाकायची आहे आणि दिनांक म्हणजे तुम्हाला ते जात प्रमाणपत्र केव्हा मिळालं हे या ठिकाणी टाकायचं आहे. तर उदाहरणार्थ ते मला 2022 मार्चमध्ये मिळालेलं. 16 मार्च 2022ला मला मिळालेलं. शिक्षण, माझं काय शिक्षण झालेलं आहे तर 12वी आणि त्याच्यानंतर उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक ही इन्फॉर्मेशनही तुम्हाला भरायची आहे. ठीक आहे. आणि जन्मतारीख. जन्मतारीख तुमची जी असेल, आता मी माझी जन्मतारीख या ठिकाणी भरतोय. ऑगस्ट, 15 ऑगस्ट 1998. तर माझं वय या ठिकाणी ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट होऊन येतं. आता आपल्याला पुढच्या अ, पृष्ठावरती जायचं आहे. इथं संपर्क तपशील म्हणजे आपला ॲड्रेस टाकायचा आहे. तर मी आता ॲड्रेस महाराष्ट्र, जिल्हा माझा नाश नाशिक आहे. ठीक आहे, नाशिक, तालुका सिन्नर, गाव परत
सिन्नर मुक्काम पोस्ट पण सिन्नर आणि इथं माझा पिनकोड टाकायचा आहे. तर पिनकोड आपण टाकला. स्थायी निवास तपशील हां. मग मी ज्या ठिकाणी राहतो आणि मी जो वरती पत्ता दिला आहे तो सारखाच आहे. तर मी हा चेकबॉक्स क्लिक करेल. तर मग मला ती पुढची माहिती भरायची गरज नाहीये. तर आता इतर तपशील. इतर तपशीलमध्ये धर्म हिंदू, जात जी आहे ती ओबीसी, पोटजात कुणबी, शासकीय निमशासकीय सैन्य दलात सध्या सेवेत आहात का? नाही. महाराष्ट्राचे आदिवासी आदिवासी आहात का? म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्र सरकारचं जर डोमेसाईल सर्टिफिकेट असेल तर आपण होय करायचं आहे आणि मग त्या डोमेसाईल सर्टिफिकेटवरचा आपल्याला जावक क्रमांक लिहायचा आहे. मी आता काहीतरी एक रँडम नंबर या ठिकाणी टाकतोय आणि मला ते कधी मिळालं तर मी 2021 मध्ये एप्रिलमध्ये मिळालं. ठीक आहे. काहीतरी 19 ऑगस्ट मला 2021 ला हे मिळालेलं असं मी सांगतोय. कर्नाटकचे आदिवासी नाही. अ, ज्या समांतर आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छितो तो प्रवर्ग. इथं नाहीये. नॉन क्रिमिलेअर आपल्याकडे आहे. हो आहे. नॉन क्रिमिनल गटात मोडत असल्यास निवड केलेल्या प्रवर्गाचे विहित विधिग्राह्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र प्राप्त केलेले आहेत का? जर मी तो होय केलं तर मला त्याचा नंबर वगैरे या ठिकाणी टाकावे लागेल. तर तो नंबर तुम्हाला भरायचा आहे. आता मी सध्यासाठी इथं नाही म्हणतोय. पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी विहित केलेली शारीरिक अर्हता पूर्ण करतात का? हो. पोलीस शिपाई पदाच्या भरतीमध्ये सहभागी होण्यास वैद्यकीय दृष्ट्या म्हणजे मेडिकली तुम्ही फिट आहात का? मेडिकली आणि फिजिकली फिट आहात का? तर हो. तुमच्याकडे सी प्रकारातील एन-सी-सी प्रमाणपत्र आहे का? माझ्याकडे नाही आहे. त्यानंतर वाहन चालवण्याचा परवाना आहे का? हो आहे. संगणक हाताळता येतं का? हो येतं. आत आपण आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य आहात का? तर नाही. मग आता आपल्याला पुढच्या पेजवरती जायचं आहे आणि आपण पदवीधर आहात का? तर आपला शैक्षणिक तपशील. मग आता आपण 12वी पास केलेलं आहे. कुठून? महाराष्ट्र स्टेट बोर्ड. मग इथं आपल्याला महाराष्ट्र स्टेट बोर्ड ठीक आहे. हायर सेकंडरी HSC महाराष्ट्र स्टेट बोर्ड उत्तीर्ण पास निकालाचे वर्ष कधी पास झालेले तुम्ही ती डेट तुम्हाला टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल मी 2014 मध्ये पास झालेलो. प्राप्त गुण आपण पदवीधर आहात का? होय. मग कुठली पदवी? तुमच्याकडे कुठली पदवी आहे? BSc, ॲग्री किंवा BA झालेला असाल तर तशा पद्धतीने लिहायचं. आता माझं इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर मग मी इथं इंजिनिअरिंगचा ऑप्शन असेल तर सिलेक्ट करणार किंवा मग आता सध्यासाठी मी एक BAचा ऑप्शन सिलेक्ट करतो. आपण पोस्ट पदवीधर आहात का? नाही. पोलीस शिपाई पदासाठी पात्र आहात, परंतु अंतिम निवड यादीत निवड झाली नाही, तर महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाच्या आस्थापनेवर मुलाखत घेऊन म्हणजे नंतर तुमचा इंटरव्ह्यू होऊन तुम्ही दुसऱ्या कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करण्यास इच्छुक आहात का? जर तुम्ही इच्छुक असाल तर होय करा. नाहीतर मग तुम्ही नाही म्हणू शकता. आता मी सध्यासाठी इथं होय म्हणतोय. मग नंतर आपल्याला हे प्रतिज्ञापत्र आहे, की मी असं प्रमाणित करू म्हणजे मी सांगतोय, की ही जी वरती जी दिलेली माहिती आहे, ती बरोबर आहे आणि मी हे तुम्हाला कन्फर्म करतोय म्हणून मी याच्यावरती क्लिक करा आणि मग पहिलं आपल्याला अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजे की अर्ज आपला कशा पद्धतीने आहे ते बघायचं आहे, की भरती वर्ष माझं हे आहे. निवडले की घटक घटक कुठला आहे तर CP मुंबई आणि मी पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी करतो आहे. इथे ही सगळी इन्फॉर्मेशन जी आपण भरलेली आहे, ती एकदा व्हेरिफाय करून घ्यायची आहे आणि नंतर हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्याला जतन करायचं आहे. आणि मग ते सांगतंय, की कृपया तुम्ही जी भरलेली माहिती आहे, ती पुन्हा एकदा तपासून घ्या आणि एकदा जतन केलेली माहिती म्हणजे आता जी माहिती आपण भरलेली आहे, ती माहिती तुम्ही पुन्हा एडिट करू शकत नाही. म्हणजे पुन्हा तुम्ही त्याच्यामध्ये काही अपडेट करू शकणार नाही. तर एकदा चेक करून घ्या. काळजीपूर्वक बघा, की तुम्ही जी माहिती भरली आहे ती बरोबर आहे का? आणि त्यानंतर या ओके बटनावरती क्लिक करा आणि इथून आपल्याला आपल्याला एक टोकन क्रमांक मिळेल. लागलंच तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्यायचा आहे, कारण नंतर तुम्हाला हा जो टोकन क्रमांक आहे, हा महत्त्वाचा ठरेल. तर मी
हा टोकन क्रमांक सध्यासाठी मी याला कॉपी करून घेतोय आणि मी ओके केलं. आता मित्रांनो, आपलं रजिस्ट्रेशन आणि आपला फॉर्म भरून झालेला आहे. तर यानंतर आपल्याला काही गोष्टी करायच्या आहेत. जर आता तुम्ही खाली बघितलं तर आपला पोलीस कॉन्स्टेबल या पदासाठी अर्ज जो आहे तो बनलेला आहे. आता इथे जर तुम्ही गेले तर इथं 2 ऑप्शन्स आपल्याला दिसतात. एक तर पदासाठी अर्ज करा आणि दुसरा छायाचित्र आणि स्वाक्षरी अपलोड करा. जर तुम्हाला अजून दुसऱ्या कुठल्या पदासाठी ॲप्लाय करायचं असेल, तर तुम्ही याच्यावरती क्लिक करा. इथे जर तुम्ही खाली आले, तर इथे तुम्हाला दिसेल, की पोलीस कॉन्स्टेबलवरती जर मी क्लिक केलं, तर तुम्हाला इथे एक नोटिफिकेशन येईल, की तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज केलेला आहे. तर मग तुम्हाला एका पदासाठी एकदाच अर्ज करू शकतो. आणि मग आता मी दुसऱ्या पदासाठी जर केलं, तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी जर केलं, तर मग मला दुसरा कुठला घटक निवडता येऊ शकतो. तुम्ही सेमच घटक निवडू शकता किंवा तुम्ही दुसराही घटक यामध्ये निवडू शकतात. तर तुम्ही अगेन तीच प्रोसेस परत एकदा फॉलो करायची आहे आणि तो फॉर्म भरायचा आहे. आता सध्यासाठी आपण इथे आधीच्या ज्या फॉर्म होता त्यासाठी छायाचित्र आणि स्वाक्षरी जी आहे ती आता अपलोड करूयात. तर इथे जर बघितलं तर फोटो जो होता तो आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे. आता आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचं आहे तर मी इथं गेलो आणि इथून मी सिग्नेचर सिलेक्ट केली आणि मी सिग्नेचर अपलोड केली. आता तुम्ही जर इथं बघितलं तर माझी सिग्नेचर या ठिकाणी आलेली आहे. आणि मी आता या सेव्ह क्रॉप्ड सिग्नेचर या बटनवरती क्लिक करतो आणि इथं माझ्याकडे माझा फोटो आणि सिग्नेचर या दोन्हीही गोष्टी अपलोड झालेल्या आहेत. मग आता मी इथून बॅक गेलो, तर आता माझा फोटोही दिसतोय, सिग्नेचरही दिसते, माझी इन्फॉर्मेशन पण इथं अवेलेबल आहे. आता जर इथं स्टेटस बघितला तर आधी फोटो अनअपलोडेडमध्ये होता. आता फोटोचा स्टेटस अपलोडेड आहे. मग आता मला इथं फी ₹350 दाखवते. जर तुम्ही अजून एक अर्ज याच्यामध्ये जर ॲड केला, तर तुम्हाला त्याच्यासाठीही वेगळी फी ही भरावी लागणार आहे. इथे अजून आपल्याला ॲप्लिकेशन प्रिंट करण्याचा ऑप्शन आलेला नाही आहे. तर मी पे नाऊवरती क्लिक करतो. मग इथं आपला जो टोकन क्रमांक होता, जो आपण आधी घेतलेला तो महत्त्वाचा ठरतो. तर मी आता पुढे क्लिक करतो. इथे माझा टोकन क्रमांक ऑलरेडी आलेला, माझं नाव या ठिकाणी आलेलं आहे आणि भरणा म्हणजे जो माझी फीज आहे ती मी अजून पेड केलेली नाही. त्यामुळे इथं नॉट पेड असं दिसतंय. आता मी ऑनलाईन भरणार आहे फी आणि त्याखाली परत मला एक कॅप्चा दिलेला आहे. तर JKT6V हे मी टाकलं आणि मी सबमिट केलं. आता सबमिट केल्यानंतर माझी रिक्वेस्ट गेली. आता मला ऑप्शन्स फी भरायचे काय-काय ऑप्शन्स आहेत तर वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा IMPS यापैकी तुम्हाला जो पाहिजे तो ऑप्शन तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर नेट बँकिंग पण घेतली तर नेट बँकिंगमध्ये जर ₹500 पर्यंत असेल तर तुम्हाला ₹5 त्याच्यासाठी चार्जेस लागणार आहे आणि 500 पेक्षा जास्त असेल तर ₹10 चार्जेस लागणार आहेत. वॉलेटवरती जर क्लिक केलं तर वॉलेटचं ऑप्शन आपल्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. मी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड याच्यावरती क्लिक करतो. इथे जर बघितलं तर क्रेडिट कार्डने जर तुम्ही पेमेंट करत असाल तर तुम्हाला 1% चार्ज लागेल आणि जर डेबिट कार्डने पेमेंट केलं तर ₹2000 पर्यंत तुम्हाला एकही रुपया लागणार नाही. तर मग आता आपण इथे जाऊन डेबिट कार्डने पेमेंट करूयात. इथे जर आलं तर मला पेमेंट डिटेल्स दिसतं. मला ₹350 भरायचे आहे. मी तो प्रोसीड फॉर पेमेंट केलं आणि मग इथं बिल डेस्कची एक साईट ओपन झाली. आता इथे तुम्ही कुठल्याही ऑप्शन्सने जाऊन करू शकता. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड जर दिलं, तर तुम्हाला इथं तुमच्या कार्ड डिटेल्स ॲड करायच्या आहे आणि ते ₹350 पेमेंट करायचं आहे. आणि यू-पी-आयने जर केलं, तर यू-पी-आयने इथं क्यूआर कोड असेल, तो क्यूआर कोड तुम्ही स्कॅन करा आणि ते करूनही तुम्हाला तुमची फी जी आहे ती भरता येणार आहे. सो समजलंय फी भरल्यानंतर तुमचा जो स्टेटस आहे तो तिकडं चेंज होईल. जेव्हा कधी तुम्ही फी भराल त्यावेळेस तुमचा पेमेंट जो स्टेटस असेल तो चेंज होऊन पेड होईल आणि इथे तुम्हाला ती इन्फॉर्मेशन दिसेल. जर तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील, तर ते मला कमेंट करून नक्की विचारा. मी नक्की त्याच्यावरती रिप्लाय देईल आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.